एस.पी. लातूरला आतापर्यंत जे अर्ज आले 894 प्लस अर्ज आतापर्यंत एस.पी. लातूर या ठिकाणी आले. बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे एस.पी. लातूर. तर एस.पी. लातूर चालकला आतापर्यंत जे 894 प्लस अर्ज आतापर्यंत आले आणि या फॉर्मचा टोकन नंबर सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो. एस.पी. लातूर चालक या भरतीचा हा टोकन नंबर आहे 983 हा टोकन नंबर या ठिकाणी आहे. तर आतापर्यंत एस.पी. लातूर चालकला आतापर्यंत जे अर्ज आले आहे 983 प्लस अर्ज आतापर्यंत एस.पी. लातूर चालक या ठिकाणी आले आहे. पोलीस भरती 2025 महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, कुठे किती अर्ज आले याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण अपडेट देणार आहे. आणि आज जे विद्यार्थी मित्रांनो 24 नोव्हेंबरला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. एस.आर.पी.एफ चालक, बॅट्समन, कारागृह शिपाई या सर्व पदाबद्दल सांगणार आहे. जवळपास 90 प्लस घटकाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर 22 नोव्हेंबरला हा फॉर्म भरला होता. तर बघू शकता या ठिकाणी 983 प्लस अर्ज या ठिकाणी आले आहे. त्यानंतर बघू शकता 23 नोव्हेंबरला हा फॉर्म या ठिकाणी भरला एस.पी. वाशिम कॉन्स्टेबलचा आहे. तर एस.पी. वाशिम कॉन्स्टेबलला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले तर बघू शकता तुम्ही एस.पी. वाशिम कॉन्स्टेबलला जे आतापर्यंत अर्ज आले आहे 729 हा टोकन नंबर आहे. एस.पी. वाशिम कॉन्स्टेबलला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले 729 अर्ज या ठिकाणी एस.पी. वाशिम या ठिकाणी आले. बघू शकता तुम्ही टोकन नंबर 23 नोव्हेंबरचा हा टोकन नंबर आहे, एक लक्षात ठेवा, एस.पी. वाशिम कॉन्स्टेबलचा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही एस.आर.पी.एफ चा फॉर्म आहे पोलीस कॉन्स्टेबल एस.आर.पी.एफ गट क्रमांक 2 पुणे आहे. तर एस.आर.पी.एफ गट क्रमांक 2 पुणेचा तुम्ही या ठिकाणी अर्ज क्रमांक बघू शकता 9095 अर्ज आतापर्यंत एस.आर.पी.एफ गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी आला. बघू शकता तुम्ही एस.आर.पी.एफ गट क्रमांक 2 पुणे एस.आर.पी.एफला 9095 प्लस अर्ज आतापर्यंत एस.आर.पी.एफ गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी आल्या. आणि या फॉर्मचा टोकन नंबर दाखवून देतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर या फॉर्मचा टोकन नंबर बघू शकता तुम्ही एस.आर.पी.एफ गट क्रमांक 2 पुणेचा 9095 हा टोकन नंबर या ठिकाणी आलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता नाशिक कारागृहाचा हा टोकन नंबर आहे. आणि नाशिक कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले जवळपास 20 ते 21,000 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृह या ठिकाणी गेले. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्याचबरोबर तुम्ही एस.पी. वाशिम या ठिकाणी बघू शकता एस.पी. वाशिमला आतापर्यंत 2104 प्लस अर्ज आतापर्यंत एस.पी. वाशिम या ठिकाणी आल्या. बघू शकता तुम्ही या ठिकाणी एस.पी. वाशिम. त्यानंतर एस.पी. जळगाव आहे. एस.पी. जळगावला आतापर्यंत हा जो अर्ज क्रमांक बघू शकता 500 आणि टोकन नंबर मी तुम्हाला दाखवून देतो. तर एस.पी. जळगावचा जो टोकन नंबर बघू शकता तुम्ही 1757 हा एस.पी. जळगावचा टोकन नंबर आहे. त्यानंतर बघू शकता एस.पी. जळगावचा जो अर्ज क्रमांक आहे 1523 आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. आणि एस.पी. जळगावचा टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता 2138 हा टोकन नंबर या ठिकाणी. त्याचबरोबर मुंबई कारागृहाला जर आपण पाहिलं तर जवळपास 27,000 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई कारागृह या ठिकाणी आले. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एस.पी. अमरावती ग्रामीणला जर आपण पाहिलं तर 4,989 अर्ज आतापर्यंत आले आहे. त्याचबरोबर नागपूर कारागृहाला तुम्ही बघू शकता नागपूर कारागृहाला 21,811 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृह या ठिकाणी आलेले आहे. तर पहा, व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडत असेल, व्हिडिओची क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत त्याला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो. आणि ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर आपलं इंस्टाग्राम आयडी गोपाल वानखडे 120. तर ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुमच्या पोलीस भरतीचा जो फॉर्म आहे मला इंस्टाग्रामच्या आयडीवर पाठवा. माझी जी इंस्टाग्रामची आयडी गोपाल वानखडे 120 आहे. तर या इंस्टाग्रामच्या आयडीवर पाठवा. जे पण विद्यार्थी आपल्याला इंस्टाग्रामच्या माध्यमातून फोटो पाठवणार आहे फॉर्मचे, तर त्यांना आपण येणाऱ्या दिवसामध्ये भरपूर काही सपोर्ट करणार आहे, भरपूर काही आपण नोट्स त्यांना पाठवणार आहे. ठीक आहे. तर एवढं काही सपोर्ट तुम्ही या ठिकाणी करा. ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर आपल्याला फोटो पाठवा तुमच्या फॉर्मचा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचणार आहे. त्यानंतर बघू शकता नागपूर कारागृहाचा जो टोकन नंबर आहे 20,000 आहे. आणि त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी एस.आर.पी.एफ गट क्रमांक 20 वरणगाव आहे. तर जवळपास तुम्ही या ठिकाणी 20 ते 21,000 प्लस अर्ज या ठिकाणी धरून त्याला एस.आर.पी.एफ वरणगाव या ठिकाणी. तर एस.आर.पी.एफ गट क्रमांक 4 नागपूरचा हा टोकन नंबर आहे. तर आतापर्यंत तुम्ही धरून त्याला की जवळपास 4,000 प्लस अर्ज एस.आर.पी.एफ गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता एस.पी. जळगाव आहे. एस.पी. जळगावला 1,673 अर्ज आले आणि टोकन नंबर मी तुम्हाला दाखवून देतो. तर एस.पी. जळगावला आतापर्यंत जे अर्ज आले 2,341 अर्ज आतापर्यंत एस.पी. जळगाव या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही. एस.पी. जालन्याला 2,288 अर्ज आले. त्याचबरोबर वरणगाव या ठिकाणी 19,572 अर्ज आतापर्यंत आले. त्यानंतर सी.पी. मुंबईला बघू शकता तुम्ही 41,193 प्लस अर्ज आतापर्यंत सी.पी. मुंबई या ठिकाणी. एस.आर.पी.एफ कोल्हापूरला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एस.आर.पी.एफ कोल्हापूरला 2,006 प्लस अर्ज आले. एस.आर.पी.एफ वरणगावला 20,556 प्लस
SRPF वरणगावला 20,556 अर्ज आले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर SRPF गट क्रमांक 5 दौंड 4,175 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले. वर्धा कॉन्स्टेबलला बघू शकता 1,800 प्लस अर्ज आले. वाशिम बॅट्समनला 200 प्लस अर्ज आले. नागपूर सिटीला 11,000 प्लस अर्ज आले. अकोलामध्ये 3,300 प्लस अर्ज आले. संभाजीनगर ग्रामीणला 3,630 प्लस अर्ज आतापर्यंत आले, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. सिंधुदुर्ग चालकला 1,066 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर CP मुंबईला धरून चला की 50,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. नाशिक कारागृहाला 20 ते 23,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर मुंबई लोकमार्गला 12,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर अमरावती ग्रामीण आहे 5,700 प्लस अर्ज आतापर्यंत आले. SRPF गडचिरोली 2,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. नाशिक ग्रामीणला 5,600 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले. त्याचबरोबर SP रत्नागिरीला जर पाहिलं 940 प्लस अर्ज आतापर्यंत SP रत्नागिरी या ठिकाणी आले. त्याचबरोबर SP चंद्रपूरला 4,100 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्याचबरोबर SP बुलढाणाला 2,300 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले. त्याचबरोबर नांदेडला जर आपण पाहिलं 2,967 अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले. त्याचबरोबर SP वाशिम चालक आहे 1,727 प्लस अर्ज आतापर्यंत SP वाशिम चालक या ठिकाणी आले. त्याचबरोबर SP हिंगोली आहे 2,900 प्लस अर्ज आतापर्यंत SP हिंगोली या ठिकाणी आले. त्याचबरोबर नागपूर कारागृह आहे. नागपूर कारागृहाला जे आतापर्यंत अर्ज आले 25,280 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृह या ठिकाणी आले आहे. त्याचबरोबर SRPF गोंदियाला जर आपण पाहिलं तर जवळपास 10 ते 11,000 प्लस अर्ज धरून चला SRPF गोंदियाला आलेले आहे. त्याचबरोबर मीरा भाईंदर चालक आहे तर 2,000 प्लस अर्ज आतापर्यंत मीरा भाईंदर चालकला आलेले आहे. त्याचबरोबर संभाजीनगर रेल्वे आहे तर 1,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर संभाजीनगर ग्रामीणला 3,200 प्लस अर्ज आले आहे. मुंबई कारागृहाला 29,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेल्या, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. SRPF गट क्रमांक 1 पुणे आहे 6,500 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर SRPF कुसळगावला जर पाहिलं 5,510 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. CP न्यू मुंबईला जर पाहिलं तर 2,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले. त्याचबरोबर जे CP नवी मुंबई चालक आहे 6,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे तर जवळपास 24,000 प्लस अर्ज धरून चला. त्याचबरोबर मीरा भाईंदर कॉन्स्टेबलला आतापर्यंत 7,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले, बघू शकतो तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर पुणे कारागृह आहे. पुणे कारागृहाला 25,000 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे कारागृह या ठिकाणी आले. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे 3,800 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले. त्याचबरोबर पुणे सिटी चालक आहे 2,260 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे सिटी चालक या ठिकाणी आले. त्याचबरोबर CP मुंबई रेल्वे आहे 2,800 प्लस अर्ज आतापर्यंत CP मुंबई रेल्वे या ठिकाणी आले. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे 9,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले. त्याचबरोबर सोलापूर बॅट्समन आहे 390 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. संभाजीनगर बॅट्समनला 300 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर धाराशिव चालक आहे तर 2,180 प्लस अर्ज आले. पिंपरी चिंचवड SPला 3,560 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. आणि SRPF गोंदियाला 11,000 प्लस अर्ज आले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर यवतमाळ बॅट्समन आहे 311 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर वाशिम बॅट्समन आहे 299 प्लस अर्ज आले आहे. सोलापूर बॅट्समनला 310 प्लस अर्ज आले. नवी मुंबई बॅट्समनला 220 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. संभाजीनगरला या ठिकाणी संभाजीनगर बॅट्समनला 270 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 7 दौंडला 10,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले. SP धुळेला 2,644 अर्ज आले आहे. संभाजीनगर बॅट्समनला 320 अर्ज आले आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणे 7,900 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर मुंबई कारागृह 27,300 प्लस अर्ज आले आहे. SRPF कोल्हापूरला 2,330 प्लस अर्ज आतापर्यंत आले. ठाणे शहरला 4,500 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. आणि पालघर चालकला 1,190 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर पुणे शहरला 18,200 प्लस अर्ज आले आहे. SP बुलढाणा चालकला 1,390 प्लस अर्ज आतापर्यंत आले. SP पिंपरी चिंचवडला 2,900 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SP मीरा भाईंदरला 7,000 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर ठाणे सिटीला बघू शकता तुम्ही 5,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले. SP भंडाराला 3,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले. SRPF कोल्हापूरला 3,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. आणि मुंबई बॅट्समनला 770 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर पुणे बॅट्समनला 790 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. गोंदिया बॅट्समनला 830 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर परभणी चालक आहे 1,500 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर SRPF धुळे आहे 5,800 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. सिंधुदुर्ग चालक आहे 1,700 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर पालघर जिल्हा पोलीस 2,010 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशी डेली अपडेट आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. आजच्या साठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.